राजकारणाबरोबर सुद्धा आपला बैलपोळा मोठा उत्साह साजरा होतो आणि आपण सर्वच हा बैलपोळा त्या कालखंडामध्ये चालू करत असताना परंतु त्यावेळेस दोन पैसे साचवले. आज 3-3.5 लाख रुपये बैलपोळा खर्च करण्यासाठी हा मराठे इनामदार परिवार सातत्यानं अग्रेसर राहून काम करतो. दरवर्षीप्रमाणे अत्यंत हा उत्साहात बैलपोळा साजरा केला जातो. त्याच्यामुळं गावचं वैभव आणि त्या परिवाराचंही वैभव संपूर्ण शिरूर तालुक्यामध्ये आणि आपण सर्वजण उपस्थित राहून दरवर्षीप्रमाणे आपण सहभागी झालं पाहिजे. असाच एक उदात्त हेतू आपण ठेवूया. एकदा बाबा पाटलांचे वडील गणपतराव पाटील, भाऊसाहेब पाटलांनी सुद्धा अत्यंत करारी बाणा त्या कालखंडात सुद्धा माधवराव अण्णा असताना देखील हा बैलपोळा उत्साहात साजरा करायचा. त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, त्यावेळेस एक बैल गावात तर दुसरा बैल रानात असायचा. अशा प्रकारची लोकांच्याकडे प्रचंड शेती असायची, बैल असायची. परंतु काळ बदललाय, परंतु आपलं गाव मात्र काय बदललेलं नाही. आपण सगळेजण सोहळ्यामध्ये सहभागी होतात, आनंदात सहभागी होतात. पुनश्च एकदा तोच वारसा आणि तोच वारसा या परिवारानं जतन केला. बाबा पाटील खऱ्या अर्थानाचा मानकरी, गावाने त्यांना खऱ्या अर्थानं दिलेला मान आणि सर्वांनी केलेला बहुमान हाच त्यांच्या जीवनामध्ये लाख मोलाचा आहे. त्याचबरोबर या गाववाल्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श पोलीस पाटील म्हणून सत्कार केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्या गावचे मानकरी, पालखीचे मानकरी, रामोशी समाज सुद्धा त्यांचा दरवर्षी सत्कार करतो. या ठिकाणी निर्वेचे ताशावाल्यांचा मगाशी शंकररावनी उल्लेख केला. या दिवशी अनेक त्यांना तारखा मिळतात, जास्त पैसे मिळतात. परंतु ज्या गावात माझी सुरुवात झालेली आहे, आम्ही वाजवायला ह्या गावात सुरुवातीला आलो, ती जाणीव या परिवाराने केली. निर्वीच्या भाईसाहेबांनी